नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, प्रियाने स्वतः उपास मोडलेला असतो, पण मात्र सायलीला फसवण्यासाठी आता ती मुद्दामच सायलीचं नाव घेऊ लागते. स्वतः ते खाण्याचे पॅकेट्स डस्टबिनमध्ये टाकून म्हणते की हे सगळं काही सायलीनेच केलं आहे. सायलीने उपवास असताना बाहेरून खायला मागवलं आणि हा कचरा इथे डस्टबिनमध्ये टाकला. त्यावेळेस सायलीवरच सगळे संशय घेऊ लागतात, पण मात्र सायली म्हणते की पूर्णाजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीही करणार नाहीये. त्यानंतर सायली ठरवते की आता प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे. तर प्रियाच्या रूममध्ये आता केर काढत असताना तिला खाण्याचे तुकडे भेटतात. त्यानंतर पूर्णा आजी आणि सगळ्या कुटुंबासमोर सायली ते पुरावे दाखवत म्हणते की प्रियाने स्वतःचा उपवास मोडला आहे. तर मात्र सगळे पुरावे समोर असल्यामुळे कल्पना ही प्रियावर चांगलीच रागवते आणि म्हणते की तुला हे करायची काय गरज होती, तुझं काय अश्विनवर जराही प्रेम नाही आहे का. तेच आता पूर्णाजींना खूपच राग येतो आणि ते रागातच प्रियाच्या थोबाडीत मारतात. पूर्णाजी म्हणते की तू त्या सायलीवर खोटे आरोप करत होते, पण तू सायलीसारखी कधी होऊ शकत नाही. तर आता प्रियाला चांगलाच राग येतो, कारण पूर्णाजीने सायलीसोबत तिचं कंपॅरिझन केलं आहे.